मार्केटिंगची बेसिक्स ऑफ मार्केटिंगची आपण सिरीज बघत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत व्हॉट इज अन इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की एखादा जे फॉलोअर जास्त आहे त्याला आणायची, रील शूट करायची आणि त्याची ऍड लावायची, दॅट इज इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. बट दॅट इज नॉट अन इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. मान्य आहे की एखाद्याच्या काय खूप सारा इन्फ्लुएन्स आहे एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर. जसं की आता काही जण आहेत इन्स्टावर खूप फेमस आहेत, त्यांचे काय आहेत, खूप सारे फॉलोअर्स आहेत. मग आता जर मला सपोज मार्केटिंग करायचं आलं लक्षामध्ये, सपोज आता माझ्याकडे ब्रँड आला, तो ब्रँड आहे फायनान्सचा ब्रँड आहे. कशाचा? फायनान्सचा एखादा प्रॉडक्ट आहे माझ्याकडे, जसं की झिरो नावाचा ॲप आहे किंवा म्युच्युअल फंडचा एखादा ॲप आहे. आणि मला असं सांगण्यात आलं की मग तुम्हाला काय करायचं, याचं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करायचं. आता मग बाय डिफॉल्ट मी असं करेल का, चला पुण्यातली कोणती तरी एक हाय टॉप क्लास, जे सगळ्यात जास्त 1 मिलियन 2 मिलियन फॉलोअर्स एखाद्या मुलीचे आहेत, एखाद्या मुलाचे आहेत, त्यांना मी बोलवेल, त्यांच्याकडे ऍड शूट करून घेईल आणि त्यांच्याकडे ऍड शूट केल्याच्या नंतर मी काय करेल, त्याचं प्रमोशन करेल. हे बरोबर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे का? तर नाही, दॅट इज द रॉंग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. लक्षात ठेवा, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय, की काय करायचं की आपला ऑडियन्स, लक्षात ठेवा, प्रॉडक्ट, सर्व्हिस आणि कस्टमर आपला ऑडियन्स एक्झॅक्टली कोणता आहे ते तुम्हाला काय करायला लागतो, स्टडी करायला लागतो. आणि त्या त्या प्रकारचा ऑडियन्स कोणत्या इन्फ्लुएन्सरकडे जास्त असेल ते तुम्हाला काय करायला लागतं, स्टडी करायला लागतं. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायला लागतं, इन्फ्लुएन्सर तो डिसाईड करायला लागतो आणि त्याला तुम्हाला काय करायला लागतं, हायर करायला लागतं. जसं की मी आता बोललो की सपोज मला काय करायचंय, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करायचंय फायनान्शियल प्रॉडक्टचं, तर बाय डिफॉल्ट मला असा इन्फ्लुएन्सर शोधायला लागेल तो कितीतरी वर्ष झालं फायनान्स संदर्भात गोष्टी करतोय, तो कितीतरी दिवस झाले म्युच्युअल फंड्स विषयी लिहितोय, फायनान्स बद्दल बोलतोय, SIP बद्दल बोलतोय, पैशाबद्दल बोलतोय. कारण का, मला लक्षात ठेवा की जर मी आता मी डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलतोय, तर सपोज मला माझे इन्स्टाला फॉलोअर्स आहेत, सपोज माझे युट्यूबला सबस्क्रायबर्स आहेत, तर ते माझे सबस्क्रायबर जे असणार आहेत कोण असणार आहेत, ते दोनच लोक असणार. लक्षात ठेवा, कोणते दोन लोक? एक तर ज्यांना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस हव्यात फ्युचरमध्ये, आत्ता किंवा नंतर, तेच मला काय करतील, फॉलो करून ठेवतील. आणि सेकंड, ज्यांना माझ्याकडनं डिजिटल मार्केटिंग शिकायचंय, तेच माझे कोण आहेत, फॉलोअर्स आहेत. आलं लक्षामध्ये? तर जर सपोज एखाद्याने मला मार्केटिंगसाठी बोलवलं, तर तो कशासाठी बोलवेल? जर सपोज माझा जो डेटा आहे माझ्या युट्यूब चॅनलला, तो स्मॉल बिझनेस ओनर आणि स्टुडंटचा डेटा आहे, ज्यांना शिकायचंय, करिअर ओरिएंटेड आहे, अशाच रिलेटेड कोणीतरी मला काय बोलवेल, इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंग करण्यासाठी बोलवेल. बरोबर आहे. तसं की जर मला म्युच्युअल फंडचं फायनान्शियल रिलेटेड करायचं, तर मला एखादं काय बघायला लागेल, फायनान्शियल बद्दल बोलणारा काय करायला लागेल, इन्फ्लुएन्सर शोधायला लागेल. मग त्याच्याशी डील करायला लागेल, त्याचे पैसे वगैरे सगळे ते हे करून ते ऍड प्रॉपरली काय करायला लागतील, मला शूट करायला लागेल. आणि नंतर त्याची काय करायला लागेल, मला ऍड करायला लागेल. आलं लक्षामध्ये? सेकंड एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सपोज मी एखादा मूवी आलेला आहे आणि त्याचं मूवीचं काम माझ्याकडे प्रमोट करण्याचं आलेलं आहे, त्याचा इन्फ्लुएन्सर मला काय करायचे, मॅनेज करायचे. तर मॅक्झिमम जास्त मी कशाला जास्त व्हॅल्यू देईल, की जो एंटरटेनमेंट बद्दल बोलतो, जो फिल्म्स बद्दल बोलतो, जो फिल्मचे रिव्ह्यूज जे लिहितात इन्फ्लुएन्सर, मी त्यांना काय करेल, हायर करेल आणि त्यांच्याकडनं काय करून घेईल, कंटेंट क्रिएट करून घेईल. कारण का, की तुम्हाला कदाचित जर मार्केटिंगची ऍक्च्युअल डेफिनेशन माहिती, आता ऍक्च्युअल डेफिनेशन जर बोलायचं म्हटलं तर काय की टू गेट अन राईट ऑडियन्स ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्राइस. तुम्हाला जो ऑडियन्स पाहिजे, कस्टमर पाहिजे, त्याची प्राइस तुम्हाला योग्य भेटली पाहिजे. ते आलं लक्षामध्ये? त्याला शूटला तेवढं आपल्याला वेळ पण कमी लागला पाहिजे, सगळं म्हणजे राईट प्राइस ऍट द राईट टाइम फॉर द राईट इन्फ्लुएन्सर. तर या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. नाही तर मग याचे फॉलोअर्स खूप जास्त, त्याला आणा, करा त्याच्याकडनं, याचे इन्फ्लुएन्सर यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, बोलवा त्याला, लावा ऍड. आलं लक्षामध्ये? इन शॉर्ट, तुम्हाला असं कधी जाणवलं का रे, की एखादा खूप मोठा ब्रँड आहे आणि ते काय करतात, की इन्फ्लुएन्सर किंवा एखादा ब्रँड अँबॅसेडर जरी घ्यायचं म्हटलं, तर ते चुकीचं ब्रँड अँबॅसेडर कधीच घेत नाही. आलं लक्षामध्ये? सपोज आता मर्सिडीज नावाची गाडी, त्याचा ब्रँड अँबॅसेडर असा लो फेसवाला माणूस असू शकतो का रे? नाही. आता तुम्ही कदाचित, तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो मी, क्रेटा नावाची गाडी आहे, ह्युंडाई कंपनीची, त्याचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? शाहरुख खान. बरोबर आहे. का त्या गाडीचा अँबॅसेडर शाहरुख खान आहे? कारण तो रिप्रेझेंट करतो तो ऑडियन्स नाही का, यंग जनरेशनचा ऑडियन्स आहे. तशी गाडी पण ती यंग जनरेशनसाठी त्यांनी काय केलेली आहे, काढलेली आहे. म्हणून ते काय करतात, शाहरुख खानला. आता सेम कंपनी ह्युंडाई, त्यांची एक्स्टर नावाची एक गाडी आहे,
बरोबर आहे. त्याचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे माहिती आहे तुम्हाला? पंकज त्रिपाठी. का? तर ती जी गाडी आहे ती मिडल क्लाससाठी काढलेली गाडी आहे. कोणासाठी काढलेली? मिडल क्लाससाठी. आणि पंकज त्रिपाठी कोणाला रिप्रेझेंट करतो? मिडल क्लासला काय करतो तो? रिप्रेझेंट करतो. म्हणजे इन शॉर्ट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करताना पण तुम्हाला काही गोष्टीचं कसं ध्यान ठेवायचंय की जो मी इन्फ्लुएन्सर हायर करतोय, मी एक्झॅक्टली मला तर माझी इंडस्ट्री माहित पाहिजे, मी कोणत्या इंडस्ट्रीसाठी काय करतो, ऍड लावतो. जर मला एज्युकेशन इंडस्ट्रीसाठी ऍड लावायच्या किंवा एज्युकेशन इंडस्ट्रीसाठी मला इन्फ्लुएन्सर बोलवायचा आहे, तर तो इन्फ्लुएन्सर पण कशामधला पाहिजे? एज्युकेशन मधला पाहिजे. जर मला फायनान्स संदर्भात इन्फ्लुएन्सर बोलवायचा आहे, तर त्याचं तो इन्फ्लुएन्सर कशा संदर्भात पाहिजे? फायनान्स संदर्भात पाहिजे. जर मला एंटरटेनमेंटचे ऍड लावायचे, तो इन्फ्लुएन्सर पण कसा पाहिजे? त्या लेवलचा पाहिजे. इन शॉर्ट म्हणजे त्या इन्फ्लुएन्सरचा ऑडियन्स आपल्याला काय करता आलं पाहिजे? स्टडी करता आलं पाहिजे ना. आपलाही ऑडियन्स कोणता आहे आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे. त्यावेळेस पुढे ते परफेक्ट होतं. ना ते सगळे इन्फ्लुएन्सर बोलत बसा, त्यांना सगळ्यांना पैसे द्या, ते पैसा काय जातो आपल्याला? वेस्ट जातो. In short, what is influencer marketing? To get an right influencer for right product at the right time at the right budget. That is an influencer marketing. I hope you all understand what is influencer marketing. So जर आजही तुम्ही शिवा डिजिटल नावाचं ऍप डाउनलोड केलं नसेल, तर शिवा डिजिटल नावाचं ऍप डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग शिकण्याची ऑनलाईन जर्नी काय करा? स्टार्ट करा. 1 वर्ष डिजिटल मार्केटिंग शिका, पुढचे 30 वर्ष तुमचे असतील. थँक्यू.